हिंगोली आणि परभणीच्या सीमेवरती 1 कोटींची रोकड जप्त करण्यात आलेली आहे। मुंबईहून नांदेडच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅव्हल्समधून ही रोकड जप्त करण्यात आली। निवडणूक विभागाचे अधिकारी आणि पोलिसांकडून या रकमेची मोजणी सध्या सुरू आहे। पोलिसांकडून या संदर्भात पुढचा तपासही सुरू आहे। आढावा घेतलाय माधव दिपके यांनी। मतदानाला अगदी काही दिवस शिल्लक असताना हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या सीमेवर चिखलीफाटा या ठिकाणी असलेल्या चेकपोस्टला आज सकाळी एका ट्रॅव्हल्सची तपासणी करत असताना मोठ्या प्रमाणात रोकड आढळलेली आहे आणि याच रोकडची मोजणी आता निवडणूक विभागाचे अधिकारी कर्मचारी मशीनच्या सहाय्याने करत आहेत। आपण या ठिकाणी बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये रोकड या अधिकाऱ्यांनी जप्त केली। आपण बघू शकता अगदी 500च्या नोटा असलेले हे बंडल, या संपूर्ण नोटांची आता मोजणी केली जाते। एकूण किती रक्कम आहे अंदाजित मिळालेल्या माहितीनुसार साधारणतः 1 करोड रुपये ही रोकड असू शकते अशी माहिती आहे आणि त्याचाच तपासणी करण्याचं काम, मोजणी करण्याचं काम हे अधिकारी कर्मचारी करत आहेत। आज सकाळी मुंबईहून हैदराबादच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रॅव्हल्सची या ठिकाणी पोलिसांच्या वतीनं तपासणी केली जात होती आणि त्यामधून काही जण या ठिकाणी रोकडची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती। त्यानंतर त्याची तपासणी केली जाते आणि ज्या ठिकाणी तपासणी झालेली आहे त्याच चेकपोस्टवर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे। मोठ्या प्रमाणात निवडणूक विभागाचे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत आणि त्याच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने या रोकडची तपासणी केली जात आहे। या रोकडचा काही राजकीय पक्षाशी संबंध आहे का याचा सुद्धा तपास पोलिसांच्या वतीने केला जाणार आहे। कॅमेरा पर्सन आयांसह माधव दिपके, एबीपी माझा, चिखलीफाटा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।